नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. युविका, बाळा तू तरी जेवून घे, प्रतीक्षा बोलल्या. थँक्स आंटी, पण खरंच मला भूक नाही आहे, ती बोलली आणि पटकन स्वतःच्या खोलीत निघून गेली. तिने एकदाही सुमनताईकडे पाहिलं नाही की त्यांच्याशी ती काही बोलली देखील नाही. आधी त्याच्या रूममध्ये आला आणि त्याने त्याचं ब्लेझर रागाने फेकून दिलं. पण आत्ता मात्र त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले होते, कारण त्याच्या समोर त्याच्या बेडवर मयुरी बसलेली होती, जी स्माईल करून त्याच्याकडेच पाहत होती. आता पुढे. मयुरी एकटक हसून त्याच्याकडे पाहत होती. तिने निळ्या रंगाची सॅटिनची नायटी घातली होती, पण जॅकेटची वरच्या बाजूला असलेली नट तिने बांधलीच नव्हती, ज्यामुळे तिचा खोल गळा सहज त्याच्या नजरेस पडेल आणि आपल्या अदांनी ते त्याला वश करू शकेल. पण इथे आधीच तो इतका रागात होता आणि आत्ता स्वतःच्या बेडवर आरामात बसलेल्या मयुरीला पाहून त्याची अजूनच सटकली. व्हॉट द हेल आर यू डुईंग हिअर? तो रागातच ओरडला तशी मयुरी दचकली. आधी मी तर, ती अडखळत बोलतच होती की गेट आऊट, तो पुन्हा जोरात ओरडला. पण आधी ती रडकुंडीला येत बोलली, आय सेड गेट आऊट ऑफ माय रूम. तो रागात ओरडला तशी ती पळतच त्याच्या रूममधून बाहेर पडली. त्याने जोरातच समोरच्या बेडवर लाथ मारली आणि खाली बसून पडला तो. आह! दोन्ही हाताने डोकं गच्च पकडून जोरातच ओरडला तो. त्याला आता स्वतःलाच कळत नव्हतं काय करावं. युविकाला इतक्यांदा समजावून सुद्धा ती त्याचं काहीच ऐकून घेत नव्हती आणि इथे त्याच्या जीवाला शांती मिळत नव्हती. आपण तिच्यापासून दूर गेलो तर कसे जगणार आहोत हा विचारसुद्धा त्याला करवत नव्हता. त्यात मयुरी येऊन त्याच्या बेडवर बसली होती आणि तिला पाहून त्याचा राग अजूनच उफाळून आला आणि तिला काही एक न विचारता त्याने सरळ तिला आपल्या बेडरूममधून बाहेर हकलून दिलं. इथे मयुरी तिच्या आईच्या रूममध्ये येऊन ओक्साबोक्शी रडत होती. रडायला काय झालं मयू? सविता आत्याने तिला काळजीने विचारलं. हे सगळं तुझ्यामुळे होतंय, तू का पाठवलंस मला आधीच्या रूममध्ये? ती रडत रडत बोलली. काय झालं? तो काही बोलला का? सवितांनी विचारलं. तो कधी काही बोलतो का? त्याने हकलून लावलं मला त्याच्या रूममधून, मयुरी चिडूनच बोलली. तसा सवितांनी एक सुस्कारा सोडला. त्यांना अंदाज होताच, आधी काही इतक्या सहजासहजी मयुरीसोबत लग्न करण्यासाठी हो म्हणणार नाही. त्यांना सगळं कळत होतं, म्हणून तर मुद्दाम त्यांनी मयुरीला त्याच्या रूममध्ये पाठवलं होतं. तिच्या सुंदरतेचा उपयोग करून त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याची सगळी चाल होती त्यांची. पण इथे आधी मात्र त्यांच्या कोणत्याच कटकारस्थानाला भुलत नव्हता. तू काळजी नको करू, मी सगळं नीट करेल, सविता बोलल्या. पण कसं आई? आधीचं असं वागणं बघून मला नाही वाटत तो माझ्याशी लग्न करायला तयार होईल, मयुरी नाराज होत बोलली. होईल तयार, तू फक्त बघत राहा तुझी ही आई काय करते, सविता बोलल्या. तशी मयुरी त्यांच्याकडे पाहू लागली. असं काय करणार आहेस तू? तिने संशयित नजरेने विचारलं. मी काहीच नाही करणार आणि आधी लग्नाला हो सुद्धा म्हणेल, सविता हसून बोलल्या. तशी मयुरीने डोळे कच्च मिटले. तिला काहीच कळत नव्हतं तिची आई नक्की काय करणार आहे. इथे युविका तिच्या रूममध्ये आली होती ती रागातच. तिला मुळात कळत नव्हतं की तिची आई आजच लगेच रात्री इथे का निघून आली असेल. ती तर 2 दिवसांनी येणार होती ना. तिने रागातच तिची पर्स फेकून दिली आणि ती फ्रेश व्हायला बाथरूममध्ये निघून गेली. मिहिका तिथेच बेडवर झोपली होती. तिला कळत नव्हतं तिची ताई इतकी का चिडली आहे. आता सुमनताई पण वर आल्या होत्या. त्यांनी पाहिलं तर युविका रूममध्ये नव्हतीच. त्यांना कळलं ती बाथरूममध्ये असेल, म्हणून त्या थोडा वेळ तिची वाट बघत थांबल्या. थोड्याच वेळात युवी स्वतःचे केस पुसत बाथरूममधून बाहेर आली. तिने एक कटाक्ष सुमनताईंवर टाकला आणि त्यांना इग्नोर करून सरळ बाल्कनीमध्ये गेली. तसा सुमनताईंनी एक सुस्कारा सोडला आणि त्यासुद्धा तिच्या पाठी बाल्कनीमध्ये गेल्या. काय इग्नोर करतेस मला? सुमनताईंनी विचारलं. पण युविका मात्र समोर बघत राहिली. तिने अजिबातच पाहिलं नाही त्यांच्याकडे. युवी, तुझ्याशी बोलते मी, त्या थोडं मोठ्यानेच बोलल्या. तसं तिने त्यांच्याकडे पाहिलं. तू का आलीस इतक्या तडकाफडकी इथे? तू तर 2 दिवसांनी येणार होतीस ना, युविकाने चिडून विचारलं. अच्छा, म्हणून राग आलाय का तुला? त्यांनी विचारलं. तशी तिने नकारार्थी मान हलवली. आई,
तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर? जर मी तुला वचन दिलं आहे की मी अक्षयशी लग्न करेल तर मी ते नक्की पाळेन. मग माझ्या आयुष्याची वाताहत झाली तरी चालेल, पण तुझा मात्र विश्वास नाहीच आहे माझ्यावर, हो ना? युवीने रागात विचारलं. विश्वास ठेवूनच तुला इथे एकटं पाठवलं होतं, पण मी बघितलं माझ्या विश्वास ठेवण्याचे परिणाम. सुमनताई बोलल्या तशी युविका त्यांच्याकडे पाहतच राहिली. कोणते परिणाम? तिने न समजून विचारलं. का आलीस त्याच्यासोबत? टॅक्सीने यायचं होतं ना? सुमनताईंनी थेट प्रश्न केला तशी युविका अजूनच चिडली. तिला आत्ता कळलं तिच्या आईच्या बोलण्यामागचं कारण. म्हणजे तिला तर वाटलं होतं की खाली आधीने सांगितलं होतं की यश अंकलने तिला घेऊन यायला सांगितलं होतं आणि प्रतीक्षा आंटीने पण ते कन्फर्म केलं होतं, म्हणून तिच्या आईला ते पटलं असावं. पण नाही, त्या तर अजूनही तेच धरून होत्या, म्हणून ती अजूनच चिडली. हो, आले मी त्याच्यासोबत. मग? तिने चिडून विचारलं. युवी, तुझं लग्न अक्षयशी होणार आहे आता, तसं तू मला वचनही दिलंय. मग हे शोभतं का तुला असं वागणं? सुमनताईंनी विचारलं तशी युवी खिन्न हसली. असं वागणं म्हणजे? तिने उलट त्यांनाच प्रश्न केला. तसं त्यांनी रागात तिच्याकडे पाहिलं. तुला नाही कळत मी कशाबद्दल विचारते? त्यांनी विचारलं तसं तिने प्रश्नार्थक त्यांच्याकडे पाहिलं, पण सुमनताईंनी मात्र तिला हाताला धरून आधी बाल्कनीमधून बेडरूममध्ये आणलं. हेच तुझे ओठ इतके लाल का झाले आहेत? त्यांनी विचारलं तसं तिला त्यांच्या प्रश्नाचा रोग कळला. त्याने इतका डीप किस केला होता तिला आज, त्याचे निशाण तर राहणारच होते. सुमनताईंनी खाली आधीच्या ओठांना लागलेला लिपस्टिकचा रंग पण पाहिला होता आणि आता आंघोळीनंतरसुद्धा युविकाचे लाल झालेले ते ओठ पाहून त्यांची शंका खरी ठरली होती. मी नव्हता केला, आधीने केला होता किस, ती बोलली. तशी त्यांनी नकारार्थी मान हलवली. त्याने केला आणि तू करू दिला. लाज नाही वाटत का तोंड वर करून सांगायला? त्यांनी चिडून विचारलं. लाज कशाला वाटायला पाहिजे? वचन मी दिलंय तुला, त्याने नाही. त्याचं प्रेम आहे माझ्यावर आणि माझंसुद्धा त्याच्यावर. मग त्याने त्याचा हक्क गाजवला तर काय बिघडलं? युविकांनी चिडून सांगितलं. तिचा पण आज बांध फुटला होता. प्रेम प्रेम प्रेम, आता लग्न ठरलंय तुझं. हे असं परपुरुषाला ओठांवर किस करून देणं कितपत योग्य आहे? अजून काय काय केलं असेल देवच जाणे. त्या चिडून बोलल्या तशी ती भक्कास हसली. आई, मुळात तो परपुरुष नाही आहे, माझा आधी आहे, माझं प्रेम आहे. आणि हो, बरोबरच बोलतेस तू, त्याने फक्त ओठांवरच किस नाही केलाय. ती बोलली तशा त्या आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागल्या. त्याने इथे पण किस केलाय, तिने तिच्या गालावर हात ठेवून सांगितलं. त्याने इथे पण किस केलाय. तिने तिच्या डोळ्यांना हात लावला. इथे पण त्याच्या ओठांची मोहर उमटवली आहे त्याने. तिने तिच्या कपाळावर हात ठेवला. इथे त्याने उत्कटपणे त्याचं प्रेम गाजवलंय. तिने तिच्या ओठांवर तिचा अंगठा घासला. इथे सुद्धा त्याचे ओठ फिरून आपलं प्रेम व्यक्त केलंय त्याने. तिने तिच्या गळ्यावर आणि कॉलरबोनवर हात फिरवला आणि इथे सुद्धा त्याच्या ओठांनी अगदी उन्मत्तपणे स्वतःचा हक्क गाजवला आहे. ती तिचा हात खाली खाली आणत तिच्या खोल गळ्यावर ठेवून बोलली. तसं मात्र सुमनताईंनी डोळे कच्च मिटले आणि सणकन तिच्या थोबाडीत लावून दिली. बास युवी, लाज वाटत नाही का हे सगळं स्वतःच्या आईसमोर बोलताना? हेच संस्कार केलेत का मी तुझ्यावर? सुमनताई आत्ता भलत्यात चिडल्या होत्या, पण त्याचा युवीवर काहीच परिणाम झाला नाही. ती उलट खिन्न हसली. अगं, तूच विचारलंस ना, म्हणून सांगितलं तुला. ती पण आज खूप जास्त दुखावली गेली होती तिच्या आईच्या शब्दांनी, म्हणून सगळी भडास काढत होती. युवी, पास. सुमनताईंनी पुन्हा एकदा तिला गप्प केलं. आई, तुला काय वाटतंय? माझं लग्न अक्षयशी झालं तर मी आधीला विसरून जाईल का? अजिबात नाही आई. प्रेम केलंय मी त्याच्यावर आणि माझ्या हृदयात असं काही जाऊन बसला आहे ना तो, की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला कोणीच काढू शकणार नाही. मी स्वतःसुद्धा नाही. मरेपर्यंत त्याच्यावरच प्रेम करत राहील मी आणि कदाचित त्यानंतरही प्रेम कमी होणार नाही माझं त्याच्यावरचं. आणि तूच म्हणालीस ना की अजून काय काय केलं असेल देवालाच माहीत. तर हो, देवच साक्षीदार आहे आमच्या प्रेमाचा, कारण तुला तर ते कळणारच नाही कधीच. राहिला प्रश्न त्याने मला कुठे स्पर्श करण्याचा, तर हो, मी दिलाय त्याला तो अधिकार माझ्या शरीराच्या कोणत्याही अंगाला स्पर्श करण्याचा. जिथे त्याने माझ्या आत्म्याला स्पर्श केला आहे
तिथे शरीराचं काय घेऊन बसलीस तू? आणि हे पण ऐकून घे, मी जरी त्याला सगळे अधिकार दिले असले ना, तरी त्याने मात्र कधीच त्याची लिमिट क्रॉस केलेली नाही आहे, कारण तो माझा आदी आहे. ही इज अ जेंटलमॅन. युविका सुमनताईंच्या डोळ्यात डोळे घालून बोलली आणि जाऊन बेडवर तिच्या जागेवर आडवी झाली, कारण त्याच्यावर असणाऱ्या आपल्या प्रेमाची खोली अजून किती जास्त ती तिच्या आईला समजावून सांगणार होती. सुमनताईंनी पण एक सुस्कारा सोडला आणि त्यासुद्धा त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. त्या झोपण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांना झोप काही लागतच नव्हती. सतत युवीचे शब्द कानात घुमत होते. त्या एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत होत्या, पण डोळ्याला डोळा काही लागत नव्हताच त्यांना. युविका आदित्यच्या प्रेमात किती जास्त बुडाली आहे हे तिच्या प्रत्येक शब्दावरून कळत होतं. आपल्या मुलीची झालेली ही अवस्था त्यांना पाहवत नव्हती, पण अक्षयने जी आधीची बाजू सांगितली होती त्यावर पण दुर्लक्ष करू शकत नव्हत्या त्या. म्हणून आपण जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे की नाही ते काही त्यांना कळत नव्हतं आणि म्हणूनच अस्वस्थ झाल्या होत्या त्या. फोन का बंद येतोय तुझा? कालपासून तुला फोन करते. वेडी आहे का मी? तू मुंबईत आलीस आणि मला कळवलंसुद्धा नाही? समजतेस कोण तू स्वतःला? आता सकाळ झाली होती आणि परी फोनवरून युविकाला झापत होती. आय एम सॉरी. ते मी काल. युविका काही बोलतच होती की तुझं सॉरी ऐकण्यासाठी कॉल नाही केला आहे मी. आता लगेच निघायचं आणि मला शार्प 10 वाजता सी कॅफेमध्ये भेटायचं, ओके? परी चिडून बोलली. अगं पण माझं ऑफिस. युविका बोलत होती. तुझं पोण घाल खड्ड्यात आणि चुपचाप मला कॅफेमध्ये येऊन भेट. जास्त वेळ नाही घेणार मी तुझा. माझं बोलणं झाल्यानंतर तू जा तुझ्या ऑफिसला. मी वाट बघते. बाय. परी चिडून बोलली आणि युवीला काही बोलण्याचा चान्स न देताच तिने फोन कट केला. इथे युविकाने एकदा त्या कट झालेल्या फोनकडे पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेतला. तिला माहीत होतं नक्कीच परीला तिच्या लग्नाबद्दल कळलं असेल आणि त्याचा जाब विचारण्यासाठी तिने कॉल केला असेल, पण आता आपण तिला कसं समजावायचं ह्याचं टेन्शन तिला आलं होतं. इथे आधीने त्याचं आवरलं होतं आणि तो ऑफिससाठी तयार होत होता. तोच त्याच्या दरवाज्यावर टकटक झाली आणि प्रतीक्षा आत आली. आधी. प्रतीक्षांनी त्याला आवाज दिला. मॉम प्लीज कम. तो बोलला. आधी ऑफिसला चाललायस का? त्यांनी विचारलं. हो मॉम. आधी त्याची टाय बांधत बोलला. मॉम काही बोलायचं आहे का तुला? त्याने विचारलं, कारण प्रतीक्षा हातांची चुळबुळ करत तिथेच उभ्या होत्या. हो अरे थोडं बोलायचं होतं. त्या कचरतच बोलल्या. त्यांना मयुरीबद्दल त्याच्याशी बोलायचं होतं आणि कळत नव्हतं हा विषय त्याच्यासमोर कसा काढू. हो बोल ना मॉम, काय झालं आहे? तू इतकी टेन्स का आहेस? त्याने काळजीने विचारलं. टेन्स? नाही रे, मी नाही आहे टेन्स, त्या बोलल्या. मॉम तू इथे ये, आधी इथे बैस आणि सांग मला काय झालं, त्याने विचारलं. तसा त्या विचार करू लागल्या. आधी मला ते तुला मयुरीबद्दल, त्या बोलतच होत्या की आजी आत आल्या. प्रतीक्षा तू इथे आहेस? अगं यश कधीपासून शोधतोय तुला, आजी बोलल्या. अरे देवा, त्यांना पण ऑफिसला जायचं आहे, मी बघते, आलेच हां, त्या बोलल्या आणि जाऊ लागल्या, पण लगेच थांबल्या, कारण आज आधीशी हे बोलणं पण तितकंच महत्त्वाचं होतं. आई 1 मिनिट इथे या ना, प्रतीक्षा बोलल्या तशा आजी त्यांच्याजवळ गेल्या. काय गं? आजींनी विचारलं. आई ते मी आधीला मयुरीबद्दल विचारणार होते, ते राहिलंच, प्रतीक्षा बोलल्या. तसा आजींनी एक सुस्कारा सोडला. बरं तू राहू दे, मी विचारते त्याला आणि सांगते तुम्हाला, आजी बोलल्या. हो चालेल, प्रतीक्षा हसून बोलल्या आणि खाली निघून गेल्या. आधीने पण मग नकारार्थी मान हलवली आणि आजीकडे दुर्लक्ष करून तो बाहेर जाण्यास निघाला, कारण त्याला माहीत होतं आजी नक्की त्याला युविका आणि त्यांचं काही बोलणं झालं की नाही हे विचारेल, ज्याचं त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. आधी थांब जरा, आजींनी आवाज दिला तसा आधी जागीच थांबला, कारण आज आजी त्याला पनीर टिक्का न बोलता आधी बोलल्या होत्या. तो आजीकडे एकटक पाहत होता. तुझं झालं का युविकाशी बोलणं? आजींनी विचारलं तसे आधीने डोळे कच्च मिटले. ज्या प्रश्नाची भीती होती तोच प्रश्न आजींनी विचारला होता, पण ह्यावर त्याच्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं. आधी मी काहीतरी विचारते तुला, आजी बोलल्या. आज्जू, युविका चॅप्टर क्लोज झालं आहे माझ्या आयुष्यातून, तिनेच संपवलं आहे सगळं, आता तिचा विषय नको. आणि तू आधी हे आधी म्हणणं थांबव. मी तुझा पनीर टिक्का आहे ना, मग तेच नाव छान वाटते तुझ्या तोंडून माझ्यासाठी.
की मग बाकीच्यांसारखं तुला पण मी नको झालं आहे आत्ता, तो भरल्या डोळ्यांनी बोलला. तसं आजीलाच भरून आलं आणि आजीने पुढे होऊन त्याला कुशीत घेतलं. नाही रे सोन्या, तू मला का नको होईल? तू तर माझा पनीर टिक्काच आहे आणि मी तुला पनीर टिक्काच म्हणेल. माफ कर ह्या म्हातारीला, आजी त्याला गोंजारत बोलल्या. आजी प्लीज, तो रडवेल्या आवाजात बोलला, कारण आजींनी त्याची माफी मागितलेली त्याला नव्हतं आवडलेलं. काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची, आजी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या, कारण खरंच तो खूप खचल्यासारखा दिसत होता. आधी थोडं बोलायचं आहे, थोड्या वेळाने आजी बोलल्या. युवीबद्दल असेल तर मला काही नाही बोलायचं आहे, तो बोलला. युवीबद्दल नाही आहे, दुसरा विषय आहे, आजी बोलल्या. दुसरा विषय कोणता? त्याने विचारलं. तसं आजींनी एक सुस्कारा सोडला. घरच्यांना वाटतंय की तुझं आणि मयुरीचं लग्न व्हावं. त्यांना वाटतंय की तुला मयुरी आवडते, आजींनी सांगितलं. तसा आधी शॉक झाला. व्हॉट? काहीही काय? मी मयुरीला कधीच त्या नजरेने नाही पाहिलं. प्लीज, तुला तर सगळंच माहीत आहे, आधी बोलला. हो अरे, मला माहीत आहे, पण बाकीच्यांना नाही ना माहीत. त्यांनी एकदा तुला विचारायला सांगितलंय. तू काळजी नको करू, मी कळवते तुझा नकार त्यांना, आजी बोलल्या. तसा त्याने एक सुस्कारा सोडला. बरं, मी निघू का आता? मला ऑफिसला जायचं आहे आणि त्याआधी अजून एक महत्त्वाचं काम पण करायचं आहे, तो बोलला. महत्त्वाचं काम? आजींनी विचारलं. हो, महत्त्वाचं काम, आधी बोलला आणि झपझप पावलं टाकत तिथून बाहेर निघून गेला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.